या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना अनेकांनी अस्मिता गायकवाड यांचे नेतृत्व व कार्य आम्ही गेल्या 30 वर्षांपासून पाहत आहोत। त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, काम करण्याची पद्धत प्रभावी आहे। त्यामुळे सोलापूर शहरातून भावी आमदार अनेक असले तरी प्रभावी मात्र त्या एकमेव ठरतील, अशा शब्दात अनेकांनी कौतुक केले। त्याशिवाय अस्मिताताईंकडे सोलापूरचे नेतृत्व विधानसभेत करण्याची क्षमता आहे असे सांगून आगामी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी यांनी अस्मिता गायकवाड यांचा जीवनपट उलगडणारी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। अक्कलकोट रोड, कर्णिकनगर येथील वरदा मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहीजनांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। सर्वांनी अस्मिता गायकवाड यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून संधी देण्याची एकमुखी मागणी केली। या कार्यक्रमास मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, सोलापूर शहर मध्यचे शहर प्रमुख दत्ता वानकर, शहर प्रमुख संतोष किंगनाकर, माजी महापौर आरिफ शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, कामगार नेते विष्णू कारंपुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर भाऊ लांडे, शिवसेना उपशहर प्रमुख गजेंद्र माशाळ, महेश ठाकरे, जयंत कदम, धनराज जानकर, महावीर परदेशी, अमित भोसले, उमेश कलशेट्टी, अनिल कोंडूर, नाना मोरे, सुनील हुंबे, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सहकारी शिरोमणी वसंतराव काळे, साखर कारखान्याचे संचालक राजाराम पाटील, कर्णिकनगरचे चेअरमन अशोक काजळे, व्हाईस चेअरमन प्राध्यापक SR पाटील, डॉक्टर प्रसन्न गव्हाणे, प्राध्यापिका आशा गव्हाणे, प्रगतिशील बागायतदार विकास डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, सीताराम दळवी, उद्योजक अतुल गायकवाड, विठ्ठल गरड, अमर साळुंखे, विलास उबाळे, निवृत्ती गुंड, अभिमान शिंदे, अर्जुन सपाटे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार भालचंद्र गायकवाड, रुपाली काळंगे, सचिव छत्रपती केणे, उद्योजक सीताराम लांडे, मल्लिकार्जुन पाटील, ॲडव्होकेट अभय बिराजदार, ॲडव्होकेट दादासाहेब जाधव, ॲडव्होकेट युवराज अवताडे, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट असीम बांगी, यल्लालिंग नगरचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, समर्थ बुगडी, घनश्याम मोरे, सुषमा मोरे, शैलेश उपळेकर, नागेश शिरूर, प्रवीण कोडम, प्राध्यापक विलास मोरे, उपाध्यक्ष माधव गव्हाणे, चंद्रकांत माने, रतन गायकवाड, मल्लय्या स्वामी, शिवसेना महिला आघाडीच्या उपाध्यक्ष मंगल थोरात, शशिकला चिवडशेट्टी, ज्योती माळवतकर, स्वाती रूपनर, वैशाली सातपुते, वंदना माने, ॲडव्होकेट मंजुश्री देशमुख, नागमणी भंडारी, कवयित्री प्रांजली मोहीकर, मनोरमा बँकेचे अधिकारी कमलाकर पुजारी, राजन्ना कठारे, अमोल दराडे, विक्रांत सलगर, भाग्यश्री अल्ली यांची उपस्थिती होती। यावेळी भगव्या सप्ताहानिमित्त दुपारी 3 ते 6 आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच अस्मिता अकॅडमी अंतर्गत सिव्हिल ॲडिक्टस अभ्यासिका आणि डॉक्टर गौरी गायकवाड यांचे अस्मिता क्लिनिक या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। मनोरमा मल्टीस्टेट कर्णिकनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त पान सुपारी आणि वही पूजनाचा कार्यक्रम उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे नेटके नियोजन अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या टीमने केले। सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी पवार, पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले। यावेळी सप्तरंग प्रस्तुत मराठी गीतांचा कार्यक्रम प्राध्यापक अनिल लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।